मालवणी मसाला आमच्याकडे मागच्या वर्षी अस्सल घरगुती 600-650 रुपये होता. ह्या वर्षी आम्ही प्रॉफिट मार्जिन लेस करून सगळं लेस करून पण केलं ना तरी आम्हाला 800च्या खाली परवडत नाही आहे. त्याचं एकच कारण आहे, घरगुती मसाला असतो ना तो आपली आई जेव्हा बनवते ना तेव्हा ती स्वच्छतापासून सगळ्या गोष्टीचं लक्ष देते. पण जर तुम्ही 300-400 वाला किंवा एक ॲव्हरेज मसाला घेतायत तेव्हा त्याच्यात कलर, अजिनोमोटो, इवन इटाची पावडर ते आपण म्हणतो ना ते सगळंच घातलेलं जातं आहे. हायजीनचा तर काही विषयच येत नाही त्याच्यात. पण हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या कुठच्या लहान मुलांना देतोय, मी असं म्हणणार नाही पण ते कॅन्सरला पुढे करतोय आपण. सो आपण असं प्रायोरिटी करूया की आपल्याकडे 2000 रुपये असेल ना तर 2000 रुपयात पण आपण घरगुती मसाला बनवायचा. आपण शक्य असेल तोपर्यंत विकत मसाला नाही घ्यायचा. 100% आम्ही आमच्या लोकांना असं सांगतोय, जर तुम्हाला प्रमाण माहिती नाही आहे ना ते प्रमाण आम्ही द्यायला रेडी आहोत. तुमचं बजेट एवढं जास्त नाही आहे, आम्ही तुम्हाला लो बजेटमध्ये पण कसं करायचं ना ते पण आम्ही सांगणार. पण तुम्ही घरगुती मसाला करा, नाहीतर कुठच्या तरी अशा बचत गट आहेत किंवा अशा बायका आहेत जे घरगुती मसाला बनवून देतात त्यांच्याकडूनच घ्यावं. 1 किलो मिरचीचा मसाला करायला अंदाजित 1200 ते 1300 रुपये लागतात आणि त्याच्यातनं 1.25 ते 1.5 किलो मसाला होतो. साहेब, केमिकल सगळीकडे मिळत आहेत, कलर सगळीकडे मिळतोय, अजिनोमोटो मिळतोय. हे सगळं कॅन्सरला प्राधान्य द्यायला, एक आपलं म्हणतो ना आपल्या लहान मुलांच्या आतड्याला छिद्र पडणार ते रोज जर खाल्लं तर. पण सध्या सगळंच चाललं आहे, कमी दराने पाहिजे. बापरे, हा आकडा खूप मोठा असू शकतो पण आमच्याकडे माझ्या मताने 30-40 हजार बिलं तर असेलच, जशी की जे लोक आमच्याकडून फॅमिलीज आहेत जे आमच्याकडून असं मसाले घेऊन जात आहेत. कृपा भानुशाली.